बहुतेक मारुती मंदिरे दक्षिणाभिमुखी असते. तो मारुती काय लवकर प्रसन्न होतो असे म्हणतात. मला कळलं नाही म्हणजे काय. दक्षिणाभिमुखी लवकर प्रसन्न होतो आणि उत्तराभिमुखी मारुती प्रसन्न होत नाही. पण एका दृष्टीने बरोबर आहे. मारुती हा वालीचा सरसेनापती होता हे तुम्हाला माहिती आहे का? पण प्रभू रामचंद्राकडे नंतर आलेला आहे मारुती. आणि त्या युद्धात प्रभू रामचंद्राला रावणासाठी काही मोठमोठ्या राजसत्तांची मदत हवी होती. म्हणून त्याच्यातून मारुतीची आणि रामाची गाठ पडलेली आहे. आणि मारुतीचं सगळं लक्ष कुठे होतं? रावणाकडे आणि सीतामाईकडे होतं. आणि सगळे राक्षसांचा निकाल लावणारा हा देव आहे मारुती. हा दुष्टांचा संहार करणारा. म्हणून दक्षिणाभिमुखी मारुती करायची पद्धत आहे. आणि त्याने सगळा पराक्रम दक्षिणेतच दिग्विजय केलेला आहे. नंतर काही रामाने पुष्कळ युद्ध वगैरे केली, सगळी केली. पण मारुतीला नंतर एवढं काही काम पडलं नाही. तर रामाच्या बाणात एवढी शक्ती होती की मारुती नाम मात्र होता. मग नंतर मात्र कृष्ण अवतारामध्ये मग मात्र मारुतीने फार मोठं काम केलं की त्या अर्जुनाच्या रथावर मारुती बसून राहिला होता. संपूर्ण भारतीय युद्ध असेपर्यंत मारुतीच्या रथावर उतरला नाही. आणि कृष्णाला सुद्धा यश मारुतीने मिळवून दिलं. तर दक्षिणेकडे तोंड करण्याचा अर्थ असा आहे, लंका दक्षिणेस, सगळं काय जे झालं ते दक्षिणेस. त्यामुळे तिकडे रावण मारुतीचं लक्ष आहे. इकडून कुणी भूत खेत सैतान राक्षस येतात का म्हणून ते गावातली माणसाने मुद्दाम त्या बाजूला मारुती तोंड ठेवलं. म्हणजे परस्पर हातांचा बंदोबस्त करेल. आणि मारुती सतत सावध राहतो की राक्षस आले नाही पाहिजेत, बाकीचं काही झालं तरी चालेल. कल्पना येते तसं काही नाही. समजलं?